with respect to x, differentiate with respect to x, हे होईल dy by dx is equal to d by dx 1 आणि हे सेपरेट कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. आणि डायरेक्टली जर तुम्ही फॉर्म्युला यूज न करता जर सॉल्व केल्या तर याला म्हणावं लागेल a to the power f of x. a to the power f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येते? a to the power f of x log a into derivative of f of x. सिमिलरली हियर एवढा मोठा प्रोसिजर करते वेळेस कुठं ना कुठं मिस्टेक होते आणि तुम्ही या आन्सर पर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही जर हे फॉर्म्युला जर पाठ ठेवल्या तर हे प्रॉब्लेम खूप सोयीस्करपणे आणि सोप्या पद्धतीने येईल आणि मिस्टेक व्हायचे चान्सेस खूप कमी. Next question, 21st one. Y equal to a to the power a log of cot x to the base a. Y equal to a to the power a to the power log of cot x to the base a. a to the power a to the power log of cot x to the base a. आता या प्रॉब्लेम बाबतीत जर विचार केला तर इथेही y इक्वल टू दिलेला आहे. डबल तुम्ही गिवन y इक्वल टू असं लिहून घ्या. मी या जागी क्वेश्चनला y इक्वल टू म्हणतो. इथं जर पॉवरचा टर्म विचार केला तुम्ही हे बेसचा a जाऊ द्या, एवढ्या टर्म बाबतीत विचार करा. हे डायरेक्टली आपल्या फॉर्म्युलेच्या स्ट्रक्चरमध्ये आहे. a टू द पॉवर log f of x टू द बेस a. a to the power log f of x to the base a. या जागी काय येते? f of x येते. हे होईल y इक्वल टू बेसचा a जशाच तसा आहे. फॉर्म्युला कुठे इम्प्लिमेंट व्हायलाय? पॉवर मध्ये इम्प्लिमेंट व्हायलाय आणि त्या जागी काय उरायलंय? f of x उरायलंय. इथे f of x च्या जागी आहे cot x. हे होईल a to the power cot x. आता एवढ्या मोठ्या टर्मला आपण एक सिंपल टर्म केल्या. आता याचा आपण काय करू शकणार? डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह सॉल्व करावं लागेल. Now we will differentiate with respect to x. Differentiate with respect to x. हे होईल y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x dy by dx is equal to d by dx a to the power cot x. तुम्हाला फॉर्म्युला माहितच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ a to the power x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते a to the power x into log a. तेच जर a to the power f of x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल a to the power f of x into log a into derivative of f of x into derivative of f of x. हे झालं a to the power f of x. याचा डेरिव्हेटिव्ह येईल a to the power f of x into log a into derivative of f of x. a to the power f of x चा डेरिव्हेटिव्ह येईल a to the power f of x into log a into derivative of f of x. f of x आहे आता आपलं सिंपल टर्म cot x. cot x चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक स्क्वेअर x. cot x चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक स्क्वेअर x. हे होईल a to the power cot x into log a
into minus cosec square x minus cosec square x dy by dx is equal to minus of a to the power cot x into log a into cosec square x. हे dy by dx का फाइनल आंसर. नेक्स्ट फर्स्ट एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन नंबर 3 चा लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 चा लास्ट वन. क्वेश्चन नंबर 22. x square plus 4 to the power 4 whole divided by under root of x square minus 5. x square plus 4 नहीं तिथं. x square plus 2 to the power 4 whole divided by under root of x square minus 5. Let y equal to x square plus 2 to the power 4 divided by under root of x square minus 5. इथं काही सॉल्व करायसारखं नाही, डायरेक्टली आपल्याला डिफरेंशिएट करावं लागेल. डिफरेंशिएट with respect to x. डिफरेंशिएट with respect to x. हे होईल dy by dx is equal to d by dx x square plus 2 to the power 4 divided by under root of x square minus 5. या फंक्शनचा ओव्हरऑल फंक्शनचा होल पॉवर 1 आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर सगळं कन्सिडर करून डेरिव्हेटिव्ह होल पॉवर 1 असेल तर मध्ये इम्प्लिमेंट होते. आता मध्ये इम्प्लिमेंट होते वेळेस टर्म ॲडिशन मध्ये आहेत का सबट्रॅक्शन मध्ये आहेत का मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत का डिव्हिजन मध्ये आहेत, त्याच्या बेसिसवर वेगवेगळे फॉर्म्युलेज आपल्याकडे अवेलेबल आहेत. इथं जर तुम्ही विचार केला तर दोन टर्म्स डिव्हिजन मध्ये आहेत. न्यूमरेटर मध्येही व्हेरिएबल आहे, डिनॉमिनेटर मध्येही व्हेरिएबल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v चा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v हे होईल v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v होल डिवाइड बाय v स्क्वेअर. डिनॉमिनेटर सुरुवातीला कॉन्स्टंट ठेवायचं. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u x square plus 2 to the power 4 minus u into derivative of v under root of x square minus 5 whole divided by v square. v आहे under root of x square minus 5 whole square. या स्टेप मध्ये मी फक्त ते फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली किमती पुट केलो, इथं व्हॅल्यूज पुट केलो. हे होईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू होल पॉवर 1 नाही, 1 सोडून काहीतरी आहे, याला आपल्याला म्हणावं लागेल x टू द पॉवर n किंवा f ऑफ x टू द पॉवर n. हे होईल f ऑफ x टू द पॉवर n
f of x to the power n. Derivative of f of x to the power n जर असेल ते होईल n f of x to the power n minus 1 into derivative of f of x. लगेच समोरची व्हॅल्यू लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट f of x याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, रूट f of x चा डेरिव्हेटिव्ह. f of x to the power n याचा डेरिव्हेटिव्ह येईल n f of x to the power n minus 1, 4 minus 1 ते होईल 3 into derivative of f of x, x square plus 2 minus हे तर कॉन्स्टंट आहे व्हॅल्यू जशाच तसं लिहू x square plus 2 to the power 4 into derivative of root f of x याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 root f of x into derivative of f of x होल डिवाइड बाय स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर काय होईल कॅन्सल. x square minus 5 x square minus 5 हे होईल dy by dx. इथं ओव्हरऑल डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू आणि इथं डिनॉमिनेटर मध्ये हे व्हॅल्यू येते ते होईल 2 into